श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामीचरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे। कैलास राणा शिवचंद्र मोदी फणींद्र माता मुकुटी झळाली, कारुण्य सिंधू बहुदुःख हारी, तुझविन शंभो मज कोण तारी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भगवान शंकराची साध्या सोप्या पद्धतीने कशी पूजा करायची आहे। प्रत्येकालाच रुद्राध्याय शिवमाहित नसतो, हे वाचायला नाही जमत। मग अशा वेळी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीत पूजा आपण कशी करू शकतो, तर ही आज मी तुम्हाला दाखवणार आहे। श्रावण महिना आजपासून सुरू झाला आहे आणि खरंच किती योगायोग आहे की श्रावणातला पहिला वार हा श्रावण सोमवार आलेला आहे आणि या श्रावण सोमवारी आपण भगवान शंकरांची पूजा करणार आहोत। त्या कोणत्या सेवा करणार आहोत आज तर ते पाहणार आहोत। यावर्षी 5 श्रावणी सोमवार आले आहेत, तर ती सेवा कोणती आहे ते पाहूया। हे पहा, आता ही मी शंकराची पिंड घेतली आहे। शंकराची पिंडी ही प्रत्येक घरामध्ये असतेच असायलाच हवी। आता त्याच्यावरती मी 108 वेळा ओम नमः शिवाय असं बोलून अभिषेक करणार आहे। मी पाण्याने करते आहे, कच्च्या दुधाने अभिषेक करायचा, तर ते कच्चेच दूध वापरायचे आहेत अभिषेकसाठी। तापवलेलं दूध वापरायचं नाही आहे। कोणत्याही पूजेसाठी हे कच्चेच दूध वापरायचे आहे। तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं ओम नमः शिवाय बोलून 108 वेळा तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तुम्ही दुधाने सुद्धा अभिषेक करू शकता, कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे, पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता। मी हे पहा, आता मी इथे तामणामध्ये मला इथे पूजा करायची आहे, त्यामुळे मी त्याच्यात तांदूळ ठेवले आहेत आणि त्या तांदळावरती मी आता शंकराची पिंडी ठेवणार आहे। बरं, तांदळामध्ये आपल्याला हळद कुंकू व्हायचं नाही आहे। शंकरांची पूजा भगवान शंकराची पूजा करताना आपण हळद कुंकू वाहत नाही, कारण शंकर हे वैरागी आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे। शंकर हे वैरागी आहेत, त्यामुळे त्यांना हळद कुंकू वाहायचं नाही आहे। मी फक्त तांदळावरती ही पिंडी ठेवलेली आहे, स्थापन केलेली आहे। आता भगवान शंकरांच्या पिंडीला भस्म किंवा चंदन हे लावायचं आपल्याला। भस्म लावायचं असेल तर ते 3 बोटं या पद्धतीत 3 बोटं घेऊन ते पिंडीला लावायचे, पण माझ्याकडे भस्म नाही आहे तर मी चंदन लावणार आहे। आता भगवान शंकरांना आपण या पद्धतीत वस्त्र अर्पण करणार आहोत। हे कापसापासून तयार करायचं आहे। कापूस तर सर्वांकडेच अवेलेबल असतो, तर त्यापासून आपल्याला ते वस्त्र बनवायचं आहे। त्यानंतर मी भगवान शंकरांना सफेद रंगाची फुलं वाहणार आहे, त्यानंतर बेल वाहणार आहे। पाहू शकता की मी कशा पद्धतीमध्ये मांडणी केले। थोडी माझ्याकडे व्हाईट फुलं होती, सफेद फुलं होती, त्याच्यामुळे मी थोडी सजावट केले। त्याच्यानंतर बेल 1 नंतर 3 म्हणजे जशी तुमच्याकडे असतील अवेलेबल तशी तुम्ही अर्पण करायचे आहेत पिंडीवरती। सफेद कोणतीही सफेद रंगाची फुलं चालणार आहेत पूजेसाठी, पण सफेद कलरचीच हवी। हे पहा, या पद्धतीमध्ये माझी मांडणी झालेली आहे। आता मी शिव अष्टोत्तर माझी पूजा तर झाली आहे करून। आता मी बेलाची पानं हातामध्ये घेऊन, आता माझ्याकडे 108 बेलाची पानं तर नाही आहेत, परंतु 10 नावानंतर मी एक पान असं अर्पण करणार आहे। बेलाची पानं हातात घेऊन मी शिव अष्टोत्तर नामावली बोलणार आहे। भगवान शंकरांची 108 नावं घेऊन बेलाचा अभिषेक मी करणार आहे। आता शिवमूठ, आज पहिला दिवस आहे श्रावण महिन्यातला श्रावणी सोमवारचा, तर शिवमूठ आपण
कशी अर्पण करायची आहे, तर या पद्धतीत मी तांदूळ घेतले आहेत आणि यामध्ये आपल्याला थोडं पाणी हे करून ती शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीमध्ये शिवामूठ अर्पण करते। मी थोडं या तांदळामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते पिंडीवरती आता सोडते आहे। मी अशा पद्धतीत अभिषेक केलेला आहे, पूजा ही मांडलेली आहे, तुम्ही बघितली असेलच। तर माझ्याकडे अभिषेक पात्र नव्हतं, पण तुम्ही जर रुद्राध्याय करणार असाल तर तुमच्याकडे अभिषेक पात्र हे हवं असायलाच पाहिजे। कारण का ते सांगते, आपण अभिषेक रुद्राध्याय वाचताना अभिषेक करायचा असतो आपल्याला, आणि त्यामुळे काय होतं, एकीकडे अभिषेक करतो एकीकडे वाचतो, मग आपल्याकडे दोन्हीकडे नीट लक्ष राहत नाही। एकतर अभिषेक करताना ते इकडे तिकडे राहतं किंवा वाचनामध्ये काहीतरी मिस्टेक होते। म्हणून तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल तर ते अभिषेक पात्राच्या खाली पिंडी ठेवून तुम्ही एकीकडे व्यवस्थित रुद्राध्याय वाचू शकता। त्याने काय होतं, दोन्हीकडे नीट आणि व्यवस्थित लक्ष राहतं आणि आपली पूजासुद्धा व्यवस्थित होते। तर उच्चार नीट झाले आपल्याकडून, स्तोत्र मंत्र यांचे उच्चार नीट झाले तर त्यांचा प्रभाव दिसतो। म्हणून पुस्तक वाचताना त्यांचे उच्चार नीट करायचे असतात। मी अशा पद्धतीत साधी पूजा केलेली आहे। भगवान शंकरांच्या पिंडीवर 108 वेळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या पद्धतीत आपल्याला पाण्याचा अभिषेक करताना बोलायचं आहे। भगवान शंकरांना त्यांच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला त्याच्यावरती पिंडीवरती अर्पण करायच्या आहेत। धोत्राचे फूल, धोत्राचे फळ असेल, पांढरी फुलं असतील। बरं, तुम्ही म्हणाल की माझ्याकडे यापैकी काही नाही आहे, ठीक आहे, काही हरकत नाही। देव हा भक्तीचा भुकेला असतो। तुमची श्रद्धा किती महत्त्वाची आहे, की तुम्ही किती मनापासून ती पूजा करता आहात हेच देव बघणार आहे। सपोज तुमच्याकडे फुलं आणण्यासाठी जवळपास नसतील, फुलवाळा वगैरे नसेल, तर तुम्ही फुलं वगैरे न वापरता पूजा केली तरी चालणार आहे, असं काही नाही। फक्त बेलाचं पान मात्र हवं। बेलपत्राशिवाय पूजा पूर्ण होत नाही। भगवान शंकरांची बेलपत्राशिवाय पूजा पूर्ण होत नाही। सो प्लीज तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही बेलपत्र एक ही चालून जाईल, एक तरी बेलपत्र तुम्ही पिंडीवरती व्हायचं आहे। बेलाचे पान हातात घेऊन तुम्हाला भगवान शंकरांची 108 असलेली नामावली म्हणजे शिव अष्टोत्तर ही बोलायची आहे आणि त्यानंतर ते बेलपत्र तुम्हाला पिंडीवरती अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर अजून एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे। हातामध्ये 2 लवंग जोडी घ्यायची आहे, 2 लवंगा घ्यायच्या आहेत। फूल असलेल्या लवंगा हव्यात। त्या लवंगा एका हातात घ्यायच्या आहेत, एका हातामध्ये तुम्हाला मालेवरती जप करायचा आहे। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा 108 एक माल जप तुम्हाला करायचा आहे। या लवंगा तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करायच्या आहे। या लवंगा भगवान शंकरांना अर्पण करताना तुमच्या मनात जी इच्छा असेल, जी गोष्ट होत नाही आहे, काही प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील, तर ती गोष्ट बोलून त्या लवंगा भगवान शंकरांना अर्पण करायच्या आहे आणि संध्याकाळच्या टायमिंगला त्या लवंगा तुम्हाला कापूरसोबत जाळायच्या आहेत। हा जो उपाय आहे ना, हा श्रावणातच करावा असं नाही। तुमची इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत दर सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। असे 40 सोमवार करून बघा, तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। मला स्वतःला अनुभव आहे, म्हणून मी ही छोटीशी माहिती होती ती तुमच्यासोबत शेअर केली। तर आता पूजा झाल्यानंतर तुम्ही भगवान शंकरांची जी आरती तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे। नैवेद्य आता तुमच्या घरात जे काही बनेल ते नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण करा। फक्त दूध साखर जरी दाखवली, मी तर दूध साखरच आधी सकाळी दाखवलेली आहे आणि आता संध्याकाळी नैवेद्य म्हणून अर्पण करणार। नैवेद्य जो घरात बनेल तो अर्पण करणार आहे। तर
तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काही घरात असेल ते नैवेद्य म्हणून दाखवा. ज्यांना रुद्राभिषेक करायला जमत नाही त्याने फक्त शिवमहिम्नाचे फक्त पठण केले तरी चालणार आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या घरात सर्व छान असेल, तुमच्या घरात कोणी व्यसनाधीन व्यक्ती नसेल किंवा अजून कोणी आजारी नसेल, सर्व छान आहे, तर तुम्ही फक्त या स्तोत्राचे किंवा शिवमहिमेचे फक्त पठण केले तरी चालेल. त्याचबरोबर शिवपंचाक्षरी स्तोत्राचे पठण करायचे आहे. महामृत्युंजय मंत्राचे एक माळ जप तुम्हाला करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला हेही जमत नसेल, यातल्या कोणत्याच सेवा जर तुम्हाला जमत नसेल, टाईम नाही आहे बोलताय तुम्ही, तर ठीक आहे, एक माळ ओम नमः शिवाय म्हणून एक माळ तरी तुम्हाला घ्यायचीच आहे. आजच्या दिवशी, आजच्या या श्रावणी सोमवारी तुम्ही जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करावी असं मला वाटतं. माझी झालेली आहे सेवा, तुम्हीही करावी. तुमचंही सर्व छान व्हावं, चांगलं व्हावं, तुमच्याही आयुष्यातल्या अडचणी समस्या दूर व्हाव्यात असं मला मनापासून वाटतं. आणि मला सर्वांना कळकळीची विनंती आहे, तुम्हीही या सेवा करायला सुरुवात करा. बरं, ही लहानशी माहिती होती भगवान शंकराची साध्या सोप्या पद्धतीत कशी पूजा करायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ही लहानशी माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. इतकं बोलून आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करून मी आजचा व्हिडिओ इथेच संपवत आहे. श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.